गुड मॉर्निंग. एक प्रॉब्लेम आहे त्याच्याच खाली, कन्वर्शन फॅक्टरच्या खाली त्यांनी दिलं आहे प्रॉब्लेममध्ये, अ कॅलरी इज अ युनिट ऑफ हीट. हीटचे युनिट कॅलरी, इट इज इक्वल टू 4.2 जूल. 1 कॅलरी इज अ युनिट ऑफ हीट आणि ते इक्वल टू 4.2 जूल असं दिलं आहे. ओके, वेगवेगळ्या सिस्टमचे युनिट हे असं आहे, हे वेगळं आहे. वेअर त्यांनी 1 जूलची कन्वर्शन दिलं इन टर्म्स ऑफ फंडामेंटल दिलं त्यांनी, ते के जी मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2. ओके, म्हणजे इन्व्हर्समध्ये होतं. फुल स्टॉप. अ डिस्टन्ट सिव्हिलायझेशन एम्प्लॉय अ सिस्टीम ऑफ युनिट. पहिले तर डिस्टन्ट सिव्हिलायझेशन, डिस्टन्स सिव्हिलायझेशन म्हणजे काय, जसं आपले आदिवासी लोक असतात त्यांच्या वेगळा पाडा असतो एक, तसं डिस्टन्स सिव्हिलायझेशन म्हणजे एक वेगळ्या, म्हणजे जंगल म्हणण्यापेक्षा हाय बरोबर आहे, फॉरेस्टकडचे लोक, जंगलमधले लोक, त्यांचे काय असतं ते SI युनिट किंवा CGS अशी युनिट यूज नाही करत. त्यांचे स्पेसिफाईड सिस्टम असतात स्वतःच्या, काहीतरी लोकल सिस्टम तिथल्या, की याला मी KGच्या जागेवर ते काहीतरी वेगळं युनिट वापरतील माससाठी. जस्ट लाईक एखादा तुम्ही व्हेजिटेबल घ्यायला गेला असेल, भाजीपाला घ्यायला गेला असेल, तर काही लोकांकडे KGचे वेट नसतात, तो काय करतो 2 बटाटे त्याने घेतलेले असतात, सेम वेटचे मेजर करून घेतो आणि तो 2 बटाटे ठेवून मेजर करतो. ओके, तसं डिस्टन्स सिव्हिलायझेशनच्या वेगवेगळे युनिट असतात, तिथले लोकल युनिट असतात. तर त्यांनी काय दिलं तर अ डिस्टन्स सिव्हिलायझेशन एम्प्लॉय अ सिस्टीम ऑफ युनिट, त्यांचे सिस्टीम ऑफ युनिट आहे इन विच युनिट ऑफ मास, लेंथ अँड टाईम आर. त्यांच्या जी सिस्टम ऑफ युनिट आहे किती वंशील यार, थकत पण नाही अगोदर. त्यांच्या सिस्टम ऑफ युनिट, त्याच्यात युनिट ऑफ मास, लेंथ अँड टाईम आर अल्फा kg, बीटा मीटर अँड गॅमा सेकंड. आपल्याकडे फंडामेंटल युनिट कोणते, माससाठी KG मीटर अँड सेकंड. त्यांच्याकडे कोणते, अल्फा KG, बीटा मीटर, गॅमा सेकंड. म्हणजे आपले जे फंडामेंटल युनिट आहे त्यांनी त्याला अल्फा, बीटा, गॅमा या फॅक्टरने मल्टिप्लाय करून त्यांचे फंडामेंटल असं त्याचं मिनिंग आहे. हे त्यांचे फंडामेंटल युनिट्स. ओके, अल्सो J' इज देअर युनिट ऑफ एनर्जी. हे कसलं हे युनिट आहे, युनिट ऑफ हीट. हीट म्हणजेच काय, एनर्जी. ओके, थर्मल एनर्जी म्हणजे हीट, म्हणजे हीटच्या आणि एनर्जीच्या युनिट सेम असतं. अल्सो त्यांच्याकडे जे हीटचे युनिट आहे, हीट ऑर एनर्जीचे युनिट ऑफ हीट ऑर एनर्जी त्यांच्याकडे, ओके, ते J'. ते काय J'. व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी इन देअर युनिट. फाईन काय करायचं आपल्याला, की 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल आहे, बरोबर आहे. आपल्याला फाईन करायचं आहे की व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ दिस कॅलरी इन टर्म्स ऑफ देअर युनिट. इथं J' आहे, त्यांचे युनिट काय आहे J' आहे. आपल्याला 1 कॅलरी इज इक्वल टू वॉट वॉट J' काढायचे आहे. आपल्याला काय फाईन करायचे आहे, 1 कॅलरी इज इक्वल टू J'. आपल्याला हा फॅक्टर फाईन करायचा आहे. बघा काय दिलं आहे, 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल गिवन आहे, वेअर जूलची व्हॅल्यू इन फंडामेंटल दिली आहे आपल्याला. सेकंड, डिस्टन्स सिव्हिलायझेशन एकत्र पाडा असेल किंवा तरी
वेगळा जो आपल्या वर्डचे जे SI युनिट ते यूज नाही करत, त्यांचे वेगळे सिस्टम आहे स्वतःची काहीतरी लोकल सिस्टम आहे तिथली. ते सिस्टममध्ये त्यांनी युनिट ऑफ मास, लेंथ अँड टाईम, अल्फा kg, बीटा मीटर अँड गॅमा सेकंद दिले. जे आपल्याकडे यूज ऑफ kg, मीटर अँड सेकंद सर. त्यांनी यालाच काहीतरी फॅक्टर मल्टिप्लाय करून त्यांची नवीन सिस्टम तयार केली आणि ती ते यूज करतात. अकॉर्डिंग टू देअर सिस्टम हीट म्हणजे एनर्जीचे युनिट काय जे डॅश आहे, जे आपण जेने दाखवतो. तर आपल्याला फाईन काय करायचं आहे की 1 कॅलरी, आपलं जे 1 कॅलरी ते जे डॅशमध्ये कसं येईल, त्याला जे डॅशमध्ये एक्सप्रेस करताना किती येईल ती मॅग्निट्यूड फाईन करायची आहे. ओके, फर्स्ट लेट देअर फंडामेंटल युनिट्स ऑफ मास, length and time are A, B and C. काय लेट केलं मी, त्यांचे फंडामेंटल युनिट ऑफ मास, लेंथ अँड टाईम ABC. ते काय यूज करत आहेत हे, म्हणजेच काय A इज इक्वल टू येईल अल्फा kg, B इज इक्वल टू येईल बीटा मीटर and C is equal to येईल गॅमा सेकंड. ओके, A, B and C. also 1 जूल इज इक्वल टू काय आपलं kg मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स स्क्वेअर म्हणजे सेकंड रेस टू -2. फंडामेंटल हे तिघं यूज झालेले आहेत जूल इज इक्वल, तर त्यांचा जो जे डॅश असेल तो काय येईल, ऑब्वियसली आपला kg आहे ते काही त्यांच्या काय A म्हणजे हा एवढा युनिट म्हणजे A, मीटर स्क्वेअर आहे म्हणजे B स्क्वेअर, देन सेकंड इनवर्स स्क्वेअर आहे म्हणजे C⁻². दिस इज इक्वेशन फर्स्ट. ओके, अजून याच्यावर अजून एक गोष्ट लिहू शकतो आपण, kg ची व्हॅल्यू फाईन करू शकतो. kg इज इक्वल टू A/अल्फा, मीटर इज इक्वल टू B/बीटा and second is equal to C/gamma. Equation 2. आपल्याला फाईन काय करायचे आहे, 1 कॅलरी इज इक्वल टू वॉट, जे पण असेल ती मॅग्निट्यूड इन जे डॅशमध्ये. ओके, आता मी 1 कॅलरीची गिव्हन डेफिनेशन दिली ते घेतोय. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल. ओके, वेअर जूलची व्हॅल्यू इथं पुट करतो म्हणजे काय येईल 4.2 kg मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2. kgची व्हॅल्यू फाईन केली, पुट करतो 4.2 kg काय येईल A/अल्फा, मीटर स्क्वेअर B/बीटा स्क्वेअर, सेकंड स्क्वेअर C/gamma रेस टू -2. ओके, 4.2 ॲज इट इज. याला स्प्लिट करतो मी, सेपरेट करून घेतो. B स्क्वेअर C⁻² अल्फा बीटा स्क्वेअर गॅमा रेस टू -2. काला तो गॅमा रेस टू -2. 4.2 अल्फा बीटा ॲज इट इज, गॅमाला मी वरती घेऊन गेलो, इकडे काय असेल ऑब्वियसली AB स्क्वेअर C⁻². गॅमाची पॉवर निगेटिव्ह होती सो मी न्यूमरेटरला घेऊन गेलो. आता फ्रॉम इक्वेशन फर्स्ट AB C⁻², AB स्क्वेअर C⁻² इज इक्वल टू काय जूल जे डॅश. सो 1 कॅलरी इज इक्वल टू
4.2 गॅमा स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा स्क्वेअर जे डॅश. म्हणजे 1 कॅलरी जे आपलं आहे ते त्यांच्या युनिटमध्ये जे घेतलं, त्यांच्या जूलमध्ये जे घेतलं, जूल म्हणू शकतो आपण, त्यांना जूलला जे डॅश केलं ॲक्च्युली, तर ते असं काहीतरी असेल, हे मॅग्नेट्यूड असेल. हालांकी हा प्रॉब्लेम, असे प्रॉब्लेम JEEशी काही संबंध नाही यांच्या, फक्त स्टेट बोर्डमध्ये आला तर आला, मे बी तो येणार पण नाही, कारण सिलेबस रिड्यूस केलेला आहे. या चॅप्टरमधून डायमेन्शनवरच जास्त क्वेश्चन येतात, म्हणजे डायरेक्टली डायमेन्शन विचारलेलं असतील असं, किंवा मग एखादा फॉर्म्युला दिला असेल तर मला डायमेन्शन फाईंड करायला लावतील त्या फॉर्म्युलावरून. तसा एक प्रॉब्लेम घेऊ आता आपण. इम्पॉर्टन्स प्रॉब्लेममध्ये लास्ट नंबरचा जो प्रॉब्लेम आहे 5 नंबरचा, तो बघा, तो दिला आहे V इज इक्वल टू 80 गिवन आहे. ओके, V इज इक्वल टू 80 प्लस B अपॉन T प्लस C प्लस V0 असं दिलं आहे. इथं V फायनल वेलॉसिटी, V0 इनिशियल वेलॉसिटी, ए टी येतं टाईम आहे, ए बी अँड सी कॉन्स्टंट आहेत बट डायमेन्शन आहे त्यांची, काहीतरी कॉन्स्टंट आहेत पण डायमेन्शन आहे. कॉन्स्टंट क्वांटिटी डायमेन्शन लेस असेल असं फिक्स नाही, डायमेन्शन आहेत आणि तेच डायमेन्शन आपल्याला फाईंड करायचे. वी वॉन्ट डायमेन्शन ऑफ ए बी अँड सी. आपलं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय म्हणतं की डायमेन्शन ऑफ इच टर्म्स any equation, if any equation is correct, if any equation is correct, then dimension of each term in that equation are equal. V चा dimension is equal to 80 चा dimension असेल equal to dimension of this term B upon T plus C equal to dimension of V0. Obviously this and this दोघा velocity चे dimension fix असेल. Okay, dimension of V is equal to dimension of V0. काय येईल ते डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी येतं, वेलॉसिटीच्या युनिटमध्ये मास 0, लेंथ 1, टाईम -1. दिस इज द डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी. ओके, नंतर मला डायमेन्शन ऑफ ए फाईंड करायचे हे. सो डायमेन्शन ऑफ व्ही इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ ए टी फर्स्ट, तर हे. अजून सेकंड डायमेन्शन ऑफ व्ही इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ B प्लस T प्लस C. हे दोघं इक्वेशन आधी मी फर्स्ट यूज करतो. काय होईल, डायमेन्शन ऑफ V नोटबुकमध्ये नीट लिहिलं आहे, इथं डायरेक्टली लिहितो मी. डायमेन्शन ऑफ V काय आहे, M0, डायमेन्शन ऑफ L दिस L1 T raised to -1. इकडं डायमेन्शन ऑफ ए, डायमेन्शन ऑफ टी सेपरेट केले. मला डायमेन्शन ऑफ ए फाईंड करायचं आहे, मी तिकडे घेऊन जाईल. डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू M0 L1 T -1. डायमेन्शन ऑफ टीला मी टाईमचं डायमेन्शन घेतो टी, सेकंड आहे, याची युनिट काय येईल, सेकंड येईल. तर डायमेन्शन ऑफ ए काय येईल मग, M0 L1 T raised to -2. संपली गोष्ट. फ्रॉम इक्वेशन सेकंड, डायमेन्शन ऑफ V हे थोडं लांब जाईल,
याला इरेज करतो आणि तिथंच येतो. सेकंड काय होतं, डायमेन्शन ऑफ व्ही इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ बी अपॉन टी प्लस सी. याला आधी एक्सपांड करून गेली, पूर्ण सेपरेटली लिहिल. हा डायमेन्शन ऑफ व्ही एज इट इज, डायमेन्शन ऑफ बी डायमेन्शन ऑफ टी प्लस डायमेन्शन ऑफ सी. सेपरेट करून घेतलं त्यांना मी. या साईडला येईल, काय होईल, डायमेन्शन ऑफ व्ही इंटू डायमेन्शन ऑफ टी प्लस डायमेन्शन ऑफ व्ही इंटू डायमेन्शन ऑफ सी. कसं, असं आहे ते. हा पूर्ण इकडं आला असता, हे दोघांना मल्टिप्लाय होईल. सो फर्स्ट टर्म सेकंड टर्म लुक लाईक दिस, व्ही टी व्ही सी, व्ही टी व्ही सी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ बी. इक्वेशन तयार झालं. आता परत इथं प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी लागेल. हे करेक्ट इक्वेशन आहे, कारण इथून केलं हे करेक्ट आहे, म्हणजे डायमेन्शन ऑफ इच टर्म इज आर इक्वल असेल. याचे डायमेन्शन इज इक्वल टू याचे डायमेन्शन इज इक्वल टू याचे डायमेन्शन. त्याच्यावरनं परत दोन इक्वेशन तयार होतील. एक म्हणजे डायमेन्शन ऑफ व्ही इंटू डायमेन्शन ऑफ टी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्ही डायमेन्शन ऑफ सी. इक्वेशन थर्ड. Also dimension of V dimension of T is equal to dimension of B. Equation 4. आता आधी फोर इक्वेशन सॉल्व करा. त्या थर्ड इट डझंट मॅटर. थर्ड इक्वेशन वरून घेतो मी. थर्ड काय आहे, डायमेन्शन ऑफ V dimension of T is equal to dimension of V dimension of C. this डायरेक्ट कॅन्सल होतील, ते दोघं साईडला सेम असतील. म्हणजेच काय, डायमेन्शन ऑफ सी फाईन करायचं असं, डायमेन्शन ऑफ हा येईल टी. सो डायमेन्शन ऑफ सी इज इक्वल टू टी म्हणजे काय, टाईम, टाईमचे युनिट सेकंड. सो याचे डायमेन्शन येतं M0 L0 T1. M0 L0 T1. Okay. Next, from this equation, हे कसं आलं कळलं ना. डायमेन्शनमध्ये जनरल अल्जेब्राचे रूल यूज करायचे. ए बी इज इक्वल टू ए सी असेल तर ए गेट कॅन्सल, जस्ट लाईक दॅट. आता फोर्थ इक्वेशन मला फाईन करायचे, डायमेन्शन ऑफ बी. तुम्ही या साईडला बी लिहिला, तिकडे लिहिलं मी डायमेन्शन ऑफ व्ही अँड टी, वेलॉसिटी अँड टाईम. डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी येतं M0 L1 T-1. डायमेन्शन ऑफ टाईम येतो म्हणजे सेकंड युनिट येईल त्याच्या, तर सेकंडचं डायमेन्शन येईल 1. दिस याचे मल्टिप्लाय केलं मी काय होईल, M0 L1 टीचे मल्टिप्लाय करतो वरती -1 + 1, -1 + 1 0. तर हा डायमेन्शन येईल M0 L1 T0 म्हणजेच L. याला पण तुम्ही असं लिहू शकता T. म्हणजे डायमेन्शन जे फाईन करायचं असेल, नंबर ऑफ टर्म्स असेल इक्वेशनमध्ये, तर प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटीचा यूज करायचे. आणि आता याच्यात लास्ट जे थेरॉटिकली टॉपिक आहे, थेरॉटिकल म्हणजे एक मिनटं, लिमिटेशन ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस. आता डायमेन्शन ॲनालिसिस जे आपण यूज करतो, आपण त्याच्याने काय काय फाईंड केलं, कन्वर्जन फॅक्टर फाईंड. वी कॅन फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बाय डायमेन्शन ॲनालिसिस. अनदर थिंग वी कॅन फाइंड एनी फिजिकल इक्वेशन इज आयदर करेक्ट ऑर नॉट. एखादं एक फिजिकल इक्वेशन आहे करेक्ट आहे का नाही हे पण फाईंड करू शकतो आपण. आणि अजून एक ॲप्लिकेशन होतं, ते म्हणजे आपल्याला माहिती असेल की एखादी फिजिकल क्वांटिटी
कशावर डिपेंड करते, म्हणजे एक रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटी दिल्या तुम्हाला तर तुम्ही त्यांच्यामधलं एक टेंटेटिव्ह रिलेशन फाईंड करू शकतात, एक्झॅक्ट नाही. एक एक्झॅक्ट का नाही, कारण आपण त्याच्यातून कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जे आहे ते फाईंड नाही करू शकत. जस्ट लाईक आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं, कायनेटिक एनर्जीचे एक्झाम्पल. कायनेटिक एनर्जी 1/2 mv². बट आपण याचे स्टार्ट कसं केलं होतं, याला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m(v)m⁻x v⁻y. आपण xy फाईंड केला आणि आन्सर पुट केलं. नेक्स्ट स्टेप होते आपली इथं k(m⁻x v⁻y). आपण xy फाईंड केला होता, बट k आपण फाईंड करू शकत नाही. याला फाईंड करण्यासाठी एक्सपेरिमेंटचा यूज केला होता. म्हणजे डायमेन्शन ॲनालिसिसने तुम्ही एखाद्या इक्वेशन, एखाद्या 2-3 क्वांटिटी जे असतील फिजिकल क्वांटिटी त्याच्या रिलेटेड असेल तर त्यांचे रिलेशन कसं असेल हे फाईंड करू शकतात. एक्झॅक्ट नाही फाईंड करू शकत, कारण हा के आपण फाईंड करता येत. हा एक डायमेन्शन ॲनालिसिसचा ड्रॉबॅक आहे. हे डायमेन्शन ॲनालिसिसचे एक लिमिटेशन आहे. अजून याच्यात ही जी क्वांटिटी होती ना 1/2 येते ती एक्सपेरिमेंटली, म्हणून आपण कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² घेतो. 1/2 कॉन्स्टंट आहे, डायमेन्शन लेस आहे. डायमेन्शन लेस आहे. बघा ज्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी मीन्स हा के, इथं के का होता 1/2 होता, डायमेन्शन लेस आहे. त्याच इक्वेशनचं रिलेशन आपण एक कसं रिलेटेड असतील ते फाईंड करू शकतो. जस्ट लाईक इथं फाईंड केलं होतं, एक्झॅक्ट तर नाही फाईंड केलं, बट एक टेंटेटिव्ह फाईंड केलं तुम्ही, हा की असं याची पॉवर हे एक्झॅक्ट फाईंड झालं होतं, याची पॉवर आणि ते, बट हा कॉन्स्टंटने फाईंड केलं. पण ज्या ठिकाणी ज्या इक्वेशनमध्ये ज्या 2 किंवा 3 क्वांटिटी रिलेटेड असतील फिजिकल क्वांटिटी आणि त्यांच्यामध्ये जो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनल आहे त्याचं पण काहीतरी डायमेन्शन असेल तर तिथं तुम्ही एमची व्हीची पॉवर पण फाईंड करता येत नाही. तुम्हाला 3 क्वांटिटीज दिल्या आहे मी, ते एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि त्यांच्यामधला जो कॉन्स्टंट असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल कॉन्स्टंट जो असेल तो जर डायमेन्शन लेस असेल तरच तुम्ही त्यांचे रिलेशन फाईंड करू शकता, ते बी एक्झॅक्ट नाही. आणि तो जर कॉन्स्टंट त्याला जर डायमेन्शन असेल तर तुम्ही ते इक्वेशन फाईंड करू शकत नाही, म्हणजे एवढं पण नाही फाईंड करू शकत. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 m2 अपॉन r². नोटबुकमध्ये पण हे एक्झाम्पल दिलं आहे. आता ज्यावेळेस हा कॉन्स्टंट मी प्रोपोर्शनॅलिटीचे साईन ज्यावेळेस रिमूव्ह करेल तर तो काय होईल, ग्रॅव्हिटेशनसाठी जी दाखवला, ओके, तर तो कॅपिटल G m1 m2 अपॉन r². इथं G आहे, इथं केची व्हॅल्यू 1/2 येते. 1/2 इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, बट इथं जीची व्हॅल्यू जी येते ना त्याला काहीतरी युनिट आहे. युनिट काय येतं ते पण सांगतो मी. आता बघा मला जीचे युनिट फाईंड करायचे असेल तर मी जी एका साईडला ठेवलेले सर्व अपोजिटला घेऊन जाईल. का होईल, f(r²) डिवाइड होता इकडं मल्टिप्लाय होईल अपॉन m1 m2. याला युनिटमध्ये लिहायचे असेल तर कसं लिहीन मी, एफसाठी न्यूटन, r² साठी मीटर², ओके, r इज अ डिस्टन्स सो मीटर², m1 m2 kg², दोघं मास आहेत. न्यूटनला अजून एक्सप्रेस करायचे असेल मला तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, सो kg m/s², असं एक्सप्रेस होईल. असं एक्सप्रेस होताना जीचे युनिट काय येईल बघा, kg मीटर, परत हा तुमचा मीटर² डिवाइड बाय kg² सेकंड, हा गेला राहिलं काय kg मीटर³ अपॉन वरच्या kg डिलीट झालं ना, मीटर³ अपॉन kg सेकंड². हे युनिट कसलं आहे, हे जीचे युनिट आहे. हे कसलं युनिट आहे, हे जीचे युनिट आहे. म्हणजे इथला जो डायरेक्टली प्रोपोर्शनल ज्यावेळेस कॉन्स्टंट घेतो आपण, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घेतो आहे या इक्वेशनसाठी, तर त्याचे काहीतरी युनिट आहे म्हणजे त्याचे काहीतरी डायमेन्शन आहे. तर तुम्हाला जर कोणी सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स Fg इज डिपेंड्स ऑन मास and distance between bodies, okay, find इक्वेशन म्हणण्यापेक्षा
फाईन फॉर्म्युला फॉर FG म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय डायमेन्शन ॲनालिसिस. तर वी कांट फाइंड, आपण फाइंड करू शकत नाही. कारण का, त्याच्या जे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी जो आहे त्याला काहीतरी डायमेन्शन आहेत. ती जो अगर ती डायमेन्शनलेस क्वांटिटी राहिली असती तर मी फाइंड करू शकतो. जस्ट लाईक या मेथडने मी काय केलं असतं, FG घेतला असता. FG इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M1 रेस टू X, M2 रेस टू Y. ह्याला काय दोघं सेम येतील अँड काय R रेस टू Z आणि नंतर फाईंड केलं असतं. बट हा ज्यावेळेस इक्वल टू मध्ये होईल त्यावेळेस G येईल आणि Gला पण काय ते डायमेन्शन आहे. तर याला मी फाईंड नाही करू शकत. जस्ट लाईक दिस. म्हणजे मी फक्त फाईंड करू शकतो ज्यावेळेस कॉन्स्ट ऑफ प्रोपोर्शनलिटी हॅज नो डायमेन्शन, ती डायमेन्शनलेस असेल तर. इथं तुम्ही चेक करू शकतात, एनर्जीचे युनिट घ्या, मासच्या घ्या, व्हेलॉसिटीच्या घ्या, याचे युनिट 0 येईल म्हणजे याचे युनिट येणारच नाही. तर हे दोन ड्रॉबॅक्स आहेत. फर्स्ट वन, तुम्ही करेक्ट इक्वेशन कधी नाही फाईंड करू शकत, तुम्ही फक्त टेंटेटिव्ह पॉवर फाईंड करू शकतात. तुम्ही हा कॉन्स्टंट नाही फाईंड करू शकत. आणि इन केस त्या एक रिलेटेड क्वांटिटीमध्ये जो कॉन्स्टंट येणार आहे तो जर डायमेन्शन असेल, त्याचे जे काहीतरी डायमेन्शन असेल तर तुम्ही इथं जेवढं फाईंड करत होता याचे पॉवर तेही फाईंड नाही करू शकत. हे दोन लिमिट आहेत. अजून एक लिमिट मीन्स ओके होमोजिनिटी, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय म्हणतं की V इज इक्वल टू U प्लस AT असं दिलं आहे. V इज इक्वल टू U प्लस AT एक इक्वेशन आहे. हे करेक्ट आहे केव्हा, जेव्हा याचे डायमेन्शन इज इक्वल टू याचे इज इक्वल टू या टर्मच्या सर्व टर्मचे डायमेन्शन इक्वल असेल. तुम्हाला मी विचारलं की हे करेक्ट आहे का, तुम्ही काय करणार, डायमेन्शनली चेक करून घेणार. ओके करेक्ट आहे. आता मी तुम्हाला सेम एक इक्वेशन देतो, V इज इक्वल टू AT. हे करेक्ट आहे का असं जे विचारलं तुम्ही काय करणार, याचे डायमेन्शन मॅच करणार, इक्वल आहे कारण हे इथं येतं आहे म्हणजे हे पण करेक्ट. मग नेमकं कोणतं इक्वेशन करेक्ट आहे, हे करेक्ट आहे का हे करेक्ट आहे, डायमेन्शन आहे म्हणजे रिअलमध्ये हे इक्वेशन करेक्ट आहे का हे इक्वेशन, तर रिअलमध्ये हे इक्वेशन करेक्ट. पण डायमेन्शनली व्हायला तुम्ही डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज जर केला तुम्ही तर तुम्हाला दोघं करेक्ट दिसतात. दिस इज ऑल्सो वन ऑफ द ड्रॉबॅक ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस. हे सुद्धा लिमिटेशन आहे. डायमेन्शनली इक्वेशन करेक्ट असेल तर ते करेक्टच आहे, फक्त असं नाही ते फक्त डायमेन्शनलीच करेक्ट आहे असं म्हणू शकतो आपण. फुल इक्वेशन ते दाखवत नाही. डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये तुम्ही एक्झॅक्ट इक्वेशन काय असेल ना ते नाही फाईंड करू शकत. हां एखादं इक्वेशन तुम्हाला सांगितलं की हे इक्वेशन एक्झॅक्ट आहे, हे करेक्ट आहे का नाही करेक्ट आहे असं चेक करायला आलं तर तुम्ही डायमेन्शन ॲनालिसिस यूज करू शकतो आपण. हा पण एक ड्रॉबॅक्स आहे डायमेन्शन ॲनालिसिस which does not tell us if that equation is either exact or not. exact आहे का नाही, कारण एक्झॅक्ट इक्वेशन हे नाही. पण डायमेन्शनली बघितलं तुम्ही तर याच्या डायमेन्शन इज इक्वल टू याचे डायमेन्शन येणार आहे. म्हणजे आपण होमोजिनिटी ऑफ प्रिन्सिपल काय म्हणतं की इच टर्म हॅज इक्वल डायमेन्शन हॅज सेम डायमेन्शन. सेम डायमेन्शन आहे म्हणजे करेक्ट आहे, हे बी करेक्ट आहे. मग नेमकं कोणतं करेक्ट, एक्झॅक्ट हे. हा एक डायमेन्शन ॲनालिसिसच्या काय ड्रॉबॅक्स. आणि अजून एक की जे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे त्यांच्या व्हॅल्यू आपण डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज करून कधी नाही काढू शकत. त्यांना काढण्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंटल यूज करावं लागतं. एक्सपेरिमेंटली तुम्ही त्यांचे व्हॅल्यू फाईंड करू शकता कोणताही असेल मग. जस्ट लाईक हा के इज इक्वल टू 1/2 डायमेन्शन ॲनालिसिसने फाईंड नाही करू शकत, त्यासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंटली जावं लागतं. हे असे 4 ड्रॉबॅक्स आहेत ते दिले आहेत नोटबुकमध्ये. आणि आता डायमेन्शन संपलं आहे. उद्यापासून एरर इन मेजरमेंट हे चॅप्टर संपल्यानंतर व्हेक्टरची नोट्स दिली मी त्याची असेच स्टेट बोर्डचे ते. आणि त्याच्यानंतर लगभग JEE स्टार्ट होईल. ॲक्च्युली थोडंसं लेट होतं JEEच्या बुक बनण्यासाठी कारण आधी मी फक्त तुम्हाला क्वेश्चन्स देणार होतो, म्हणजे थिअरी आणि क्वेश्चन देणार होतो. आता मी त्याच्यातच सोल्युशन पण ॲड करतो आहे कारण तुम्हाला सोल्युशन लिहिण्यासाठी प्रॉब्लेम यायला नको. नोटबुकमध्ये तुम्ही त्या बुकमध्ये पण राहत तिथं पण ठेवले सोल्युशन, म्हणजे तुम्ही न लिहिले पण नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. इथून मी तुम्हाला सॉल्व करून देईल आणि मग तुम्ही लिहिणार क्लिपमधून, ते जास्त हार्ड जाईल म्हणून तुम्ही सोल्युशन त्याच्यातच ॲड करतो आहे. सो थोडासा 2-3 दिवस लेट होणार आहे. ओके, तर उद्यापासून एरर मेजरमेंट बघू. एकच दिवसाचा टॉपिक आहे, काही एवढा नाही.